नमस्कार. 3:30च्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत मंगळवार पेठ फलटण येथे चिरपे गल्लीमध्ये. फलटण म्हणजे ऊस, ऊसाची शेती, ऊसापासून साखर. मला कधी कधी प्रश्न पडतो इकडचं सर्वात जास्त गोड काय, माणसं की चहा? माणसं तर गोड आहेत. गोड आमचा पाहुणचार झालेला आहे. या गोड माणसांबरोबर आजचा भाग सुद्धा गोड व्हावा अशी आशा करूया आणि सुरू करूया आपला आवडता कार्यक्रम साडेमाडे. आपण ज्या मंगळवार पेठेत आलेलो आहोत तिकडे राहणाऱ्या एक ताई माझ्या बरोबर आहेत, इकडच्या लोकांविषयी आपल्याला माहिती सांगायला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मीनाक्षी दत्तात्रय झिरपे. तुम्ही काय करता? घरी गृहिणी आहे. गृहिणी आहात. इकडच्या लोकांविषयी मला माहिती द्या ना, कशी आहेत इकडची लोक? चांगले आहेत लोक सगळे. काय कार्यक्रम वगैरे करतात, सांस्कृतिक कार्यक्रम? हा, करतो ना कार्यक्रम. एकत्र सगळे असता? हो, कोजागिरी आहे. 31 डिसेंबर. 31 डिसेंबरला काय करता? सगळे महिला मंडळ आम्ही सगळे गोळा करतो, काहीतरी गेट टुगेदर कार्यक्रम वगैरे करतो. असं गाणी विणी? हा, गाणी वगैरे नाही पण खाण्याचे वगैरे असतो. म्हणजे मी म्हणायला नाही सांगणार लगेच. आणि डान्स वगैरे करतात सगळे? नाही नाही करत. नाही करत. फक्त खेळ तर खेळणार आहेत का आज? हो, खेळणारच की. खेळणार आहेत ना खेळ? हो. माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. चला खेळायला सुरुवात करूया. टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झाली. आता इकडची टोकन्स काढायची जी मला माझा मित्र काढून देणार आहे. काय नाव तुझं? किशोर संजय जंगम. कितवीत आहेस तू? 5वी. 5वीत. शाळा बुडवलीस ना आज? शाळेला जाऊन आलोस तू? खोटं बोलू नकोस, मी शाळेत जाऊन बघीन. बघू? हा. बरं ठीक आहे, नंतर बघूया. आधी इकडची टोकन्स काढून दे मला 3. तुझे डोळे मीठ आणि एक एक करून 3 टोकन्स माझ्या हातात दे. दे. पहिल्यांदा एक दे. हळूहळू हळूहळू. अजून एक दे. अजून एक दे. व्हेरी गुड. 3 टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार. पहिली फेरी अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 52. दुसरा क्रमांक आहे 59. आणि तिसरा क्रमांक आहे 72. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी अंदाज. खेळ तर सुरू करायचे पण त्याआधी मारायचे आहेत थोड्याशा गप्पा. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. लालन सुरेश दायगुडे. तुम्ही काय करता? गृहिणी. गृहिणी आहात. घरी असता? हो. घरची कामं करता? काय काय कामं करता घरी? घरी काय स्वयंपाक. गिरणी आहे एक छोटीशी. तुमची स्वतःची गिरणी आहे? म्हणजे पिठाची चक्की. ते जातं असतं नाही त्याच्यावर? नाही, आपली पिठाची चक्की. चक्की आहे ते पट्टावालं असतं ते? मग तुम्ही त्याच्यात तिकडे असता? हा. बरं मॅम. घरातलं बघून ते करते. काय काय? पिठाची चक्की चालवते ना. हा. घरकाम करत करत. अच्छा अच्छा. मग विद्यापीठातलं पीठ येतं? नाही, आपले येतात. म्हणजे विद्यानावची कोण बाई आली समजा पीठ घेऊन तर तिला काय म्हणता तुम्ही? विद्यापीठ घेऊन आली असं म्हणता? नाही नाही. बरं, बाकी तुम्ही काय करता? चक्की झाली, पीठ दळून झालं, घरातली कामं झाली, नंतर काय करता? काय नाही, मला वाचनाची आवड आहे त्यामुळे टाइमपास म्हणून वाचन करते. भरपूर वाचन करता? हा, भरपूर करते. टीव्ही बघणे? टीव्ही पेक्षा वाचनाचा जास्त नाद आहे. चांगला आहे, खूप छान गोष्ट आहे. फक्त 6:30 टीव्ही वाजता कमी पाहते आणि वाचन जास्त करते. 6:30 वाजता वाचन करू नका, आरोग्यासाठी चांगलं नसतं. नाहीये तर 6:30 वाजता काय करायचं मग? साडेमाडे 3 बघायचं, ते आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. बरोबर आहे. पहिली राऊंड खेळायची आपल्याला. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. हेमा महेश गुजर. तुम्ही काय करता? गृहिणीच असते. गृहिणी. काय करता घरी? घरी काय नाही, घरातली कामं असतात. धुणं भांडी स्वयंपाक वगैरे, घर फशीन, घरात म्हणजे भरपूर कामं असतात. पूर्ण दिवस त्याच्यातच जातो. लहान मुलं आहेत, त्यांना अभ्यास वगैरे घ्यावा लागतं. संध्याकाळी थोडंसं बाहेर फिरायला वगैरे मुलांना घेऊन चेंज म्हणून कुठे बागेत वगैरे. बस दिवस जातो मग असंच. कधी मध्ये आधी वाचन थोडंसं पुस्तक पेपर वाचणे किंवा टीव्ही पाहणे, त्याच्यातच दिवस जातो. बस. मी जाऊन येऊ, तुम्ही इतकी धडाधड उत्तर पाठ करून आला होता ती दिलीत. माझं काय काम होतं? नाही, मी उत्तर पाठ नाही केलेली.
जे म्हणजे म्हणत होतं जे तसं तुम्ही प्रश्न विचारला तसंच मी सांगितलं हा तुम्ही जाऊन फिरून या तोपर्यंत हा तोपर्यंत तुम्ही काय करताय मग? काय नाही चहा पाणी वगैरे पिते परत फ्रेश होऊन येते हो? मग इकडे तोपर्यंत काय करणार बाकीचे लोक? बाकीचं माझ्याबरोबर नाही ते चहा प्यायला मी तुमच्या बरोबर नाही फिरायला अच्छा माझ्याबरोबर कोण येईल असं वाटत नाही मला. येतील ना विचारा तरी. हो नको नको उगाच कशाला. नाही मग मला एवढा चहा परवडणार नाहीये ना. अच्छा. तुम्ही निम्मे घेऊन जावा. ओके मी बाकी तुम्ही चहा करा. चालेल. मग आता राऊंड नाहीच खेळत तुम्ही का राऊंड खेळताय मग चहा करताय? नाही आधी राऊंड खेळूया. आधी राऊंड खेळ ना. हा आता हा लाईनीवर आलाय. माझ्याशिवाय काय होणार नाही हो तुमचं. ठीक आहे राऊंड खेळायची त्यासाठी ऑल द बेस्ट. ठीक आहे थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मंजुषा अमृत गुजर. दुसरे गुजर कोण तुमच्या? त्या जाऊबाई आहेत मोठ्या जाऊबाई. कुठे आहेत त्या हो जाऊ या ना बाजूला ना. हो बाजूला आहेत त्या. कशा बोलता तो माझ्याशी त्या? मी बोललोय कधी असं कोणाशी? नाही. हा चहा करायला तुम्ही जाऊन या वगैरे असं बोलता त्या? हो नाही ती बोलली ती बरोबर आहे. हा बोलली ते बरोबर आहे. हो बरोबर आहे. मग जाऊबाई आहेत ना एकत्रच असणार. हो आम्ही एकत्रच आहे. एकत्रच असं. अच्छा ते मोठी फॅमिली सांगितलं. हा आता एक मोठ्या थोरल्या आहेत. हा तुम्ही सगळे एकत्र राहता. हो आम्ही एकत्रच आहे. मग तुमच्याकडे कसलं डिपार्टमेंट आहे जेवण बनवायचं? काय नाही तसं आम्ही घरीच करतो. सगळे एकत्र एकत्रच जेवण बनवणं वगैरे सगळे सण एकत्र साजरे सगळे करणे? एकत्रच असतं आमचं. अच्छा एकत्रच असतं तुमचं. अच्छा व्हेरी गुड. आता तुम्हाला पण राऊंड खेळायची की नाही? हो खेळायचं. राऊंड नंतर चहा बर ठीक आहे. तुमच्याच घरी? बर ठीक आहे. हा हो हो फिरून येईन मग चहा. चालते की. ठीक आहे राऊंड साठी ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. गप्पा मारून झाले. आता वेळ आहे पहिल्या फेरीची म्हणजे अंदाजे किती. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रॉडक्ट देणार मी. तुम्हाला काही आकडे देणार. आकडे लावून किंमत लावायची. ज्यांची लावलेली किंमत दिलेल्या प्रॉडक्टच्या किमतीच्या एवढी अचूक किंवा जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? तर ज्या ताई पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार लालनताई, मग हेमाताई आणि मंजुषाताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे मिक्सर. या मिक्सर ग्राइंडरच्या मोटरची क्षमता 500 वॅटची आहे. या मिक्सर ग्राइंडरच्या बेस युनिट सोबत 1000 ml क्षमतेचा वेट जार, 750 ml चा ड्राय जार व 300 ml चा चटणी जार आहे. हे जार स्टेनलेस स्टीलचे असून यांना मिरर फिनिश आहे. या जार सोबत उत्तम दर्जाचे स्टेनलेस स्टीलचे ब्लेड्स आहेत. आजचं प्रॉडक्ट तयार, लालनताई तयार. हे घ्या 4 आकडे वापरा आणि किंमत लावा. किती किंमत आहे? 2170. 2170. मागे काय वाटते? बरोबर वाटते? बरोबर आहे. 2170 बरोबर आहे. तुम्हाला काय करायचं? फ्रीज करायची? फ्रीज करायची किंमत एवढीच ठेवायची? ठीक आहे फ्रीज करूया. 2170 2170 2170. लालनताईंनी पण अंदाज सांगितला. बघूया आता मंजुषाताई काय करतात. हे घ्या तुम्ही पण 4 आकडे वापरा आणि किंमत लावा. किती किंमत आहे? 2514 रुपये. 2514. 2514 बरोबर वाटते का? ती पण बरोबर वाटते. ती पण बरोबर वाटते. मग काय वाटतं? 1800 रुपये आणि 1500 ते 1800. तुम्हाला काय करायचंय? नाही बरोबर हीच आहे. हीच ठेवायची तुम्हाला? हा हो ठीक आहे. 2514 1 2514 2514. आता हेमाताई हे घ्या तुम्ही पण 4 आकडे वापरा. किती किंमत आहे? 2130. 2130 रुपये. काय वाटतं? 2130 बरोबर आहे? जास्त आहे. मग कमी किती आहे? 1800. 1800 वरच टिकून आहात तुम्ही. व्हेरी गुड. 1500 ते 1800 नाही 2130. फिक्स. फिक्स. हा ठीक आहे फिक्स करूया. 2130 2130 2130. तिघींनी आपापला अंदाज सांगितला. बघूया या प्रॉडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. मंजुषाताईंनी किंमत सांगितली 2514 रुपये. हेमाताईंनी किंमत सांगितली 2130 रुपये आणि लालनताईंनी किंमत सांगितली 2170 रुपये. आणि ह्या प्रॉडक्टची खरी किंमत आहे 2795 रुपये. त्यामुळे विजेते आहेत मंजुषाताई. हा घ्या तुमचा मिक्सर. हा
कसं वाटतंय सांगा. खूप छान वाटतंय. असं वाटलंच नाही की आपण इथं येऊ टीव्हीवर येणार असं आणि म्हणजे ऍक्च्युली असं नंबर हे होईन त्यामुळे नंबर येईल आपला आणि मग आपण सिलेक्ट पण होऊ. असं काही वाटलंच नाही, पण अचानक असं झाल्यामुळे एकदम असा आनंदच वाटतंय. मस्त वाटतं की नाही. हो खूप छान वाटतंय. हा. तेच आमचं काम आहे. हो पुढची राऊंड पण खेळायची आहे. हे घेऊन घरी जाऊ नका लगेच. नाही हा पुढची राऊंड खेळायची. ऑल द बेस्ट त्यासाठी. बरं थँक्यू. मी एक प्रश्न विचारणार. आजचे 6 स्पर्धक सोडून हा बाकीच्यांसाठी आहे, ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटी द्यायचं. प्रश्न असा आहे, मी कोण आहे? मला अन्न दिलं तर मी जिवंत राहीन, पाणी दिलं तर मी मरून जाईन. उत्तर आठवून ठेवा. एपिसोडच्या शेवटी विचारणार. तोपर्यंत तुम्ही बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम साडे माडे.